मुदतवाढ मिळणार नाही असंही सरकारनं स्पष्ट केलंय. राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेला आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. हरभऱ्याच्या आयातीमध्ये तिप्पट वाढ झालेली असून आयात शुल्क कमी असल्याचा परिणाम होतोय. उडीद आयात सुद्धा वाढलेली आहे. 7.5 HP पंपाच्या वीज बिल माफीबाबत संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. महावितरणकडून शेतकऱ्यांना वीज तोडण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना 7.5 अश्वशक्तीपर्यंतच्या HP शेतपंपाचे वीज बिल माफ केलेले आहे. त्याबाबत काढलेल्या आदेशामध्ये 7.5 अश्वशक्तीपर्यंत HP वीज बिल माफ देण्यात आलेले आहे असा उल्लेखही करण्यात आलेला आहे. तरीसुद्धा 7.5 HP शेतीपंपधारक शेतकऱ्यांना वीज बिल तातडीने भरण्याचे महावितरणकडून सांगितले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. इराणचे नेते खामनेई यांचा मृत्यू झालेला असून अमेरिका इस्रायलचे जोरदार हल्ले सुरू आहे. युद्ध भडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गतवर्षीपेक्षा यंदा साखर उत्पादन हे 12% वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इस्माचा दावा केला जातोय. प्रतिकूल हवामानामुळे ऊस उत्पादनामध्ये मोठी घट बघायला मिळते. इस्रायल अमेरिकेने 30 बॉम्ब टाकून केले. इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला खामेनीवरती हल्ला. इराणचा इशारा देण्यात आलेला आहे. मर्यादा ओलांडली, आता त्याची किंमत चुकवावीच लागेल. दोन्ही देशांना सोडणार नाही. आता सुरू झाले सूडयुद्ध. इराणच्या हल्ल्यामध्ये इस्रायलमध्ये 10 जण ठार झालेले असून अमेरिकेचे 3 सैनिकही ठार झालेले आहे. इस्रायल अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये तेहरानमध्ये 200हून अधिक नागरिकांचा मृत्यू झालेला आहे. नागपूरजवळ स्फोटक कंपनीमध्ये भीषण स्फोट झालेला असून यामध्ये 18 जण ठार झालेले आहे. 23 कामगार जखमी झाले. काटोल हादरले. मृतदेह शोधण्यासाठी नातेवाईकांची धडपड सुरू. अकोला परिमंडळामध्ये 280 कोटींची थकबाकी असून महावितरणकडून वीज बिल वसुलीसाठी व्यापक मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. रामफळाला बाजारपेठ मिळत असून लागवडीकडे मात्र दुर्लक्ष होते. कोरडवाहू फळपिकांच्या जाती नामशेष होण्याच्या मार्गावरती आहे. शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा. गुंतवणूकदारांच्या मनामध्ये युद्ध. बाजार पडल्यास काय करू? इतिहास सांगतोय की ज्यावेळी शेअर मार्केट कोसळतो त्यानंतर वेगाने वाढतो. या काळामध्ये गुंतवणूक टिकून ठेवणे किंबहुना वाढवणे अधिक फायदेशीर ठरू शकते. बोटांवरती स्फोट, छिन्नविछिन्न मृतदेह, चपला, जेवणाच्या डब्यांचा पडला खच. होळीपूर्वीच 18 घरांवरती शोककळा पसरली. भीषण स्फोटाचे काळीज पिळवणारे चित्र. काही क्षणामध्येच धूर, किंकाळ्या, आक्रोश, भल्याभल्यांच्या काळजाचे पाणी झाले तर आणखी वाढली असती दाहकता. आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उन्हाचा पारा चढलेला असून लिंबाचा भाव वाढलेला आहे. 5 ते 10 रुपयांना एकच लिंबू मिळते. लिंबू महाग झाले. बाजारामध्ये मिळते 10 रुपयांना 2. शेती, व्यावसायिक दरडोई वीज वापरतात लक्षणीय वाढीचा अंदाज व्यक्त केला जातोय. औद्योगिक वापर कमी होणार. आगामी 3 वर्षांमध्ये निवासी वीज वापर घटणार. उभ्या पिकामधून जिगावची जलवाहिनी भरपाई रखडल्याने शेतकरी संकटामध्ये सापडले. 10 दिवसांमध्ये नुकसान भरपाईचे आश्वासन हे हवेमध्येच विरले. महिनोमहिने प्रतीक्षेने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहे. खर्च वाढला, भाव घसरले. कांदा उत्पादकांवरती नवीन संकट. लागवडीचा खर्च निघणेही कठीण झाले. शेतकरी संकटामध्ये सापडले. हरभरा डाळ स्वस्त झालेली असून होळीची पुरणपोळी यंदा परवडणारी. दरामध्ये प्रति किलो 20 रुपयांची घट झालेली आहे. गृहिणींमध्ये आनंदाचे वातावरण. जलवाहिनी फुटल्याने बोरखेड गावचा पाणीपुरवठा हा 20 दिवसांपासून ठप्प झालेला आहे. जीवन प्राधिकरणाच्या दुर्लक्षामुळे भटकंती होत आहे. कामावरती जावे की अर्ज फाटे करावे. दरवर्षीच नूतनीकरणाचा खटाटोप होतोय. ऑनलाईन प्रक्रियेची अडचण निर्माण होते. नूतनीकरण 3 वर्षांसाठी करण्याची मागणी केली जाते. उजनी धरणामधील पाण्याची पातळी 1.5 महिन्यांमध्ये 31% घटलेली आहे. यंदा उन्हाळ्यामध्ये पाण्याची चिंता नाही. अद्याप 68.87% जलसाठा शिल्लक असून शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. ऊस दर आंदोलकांचा राजकीय गेम. साखर कारखान्यांवरती ठेवला ठपका. पंढरपूर तालुका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये फाटे, भोसले, मानेंना पराभव. फोडणी 5 रुपयांनी महागली. कढीपत्ता 10ला जुळी मिळते. किलोचा भाव 120 रुपयांवरती गेल्याने गृहिणी त्रस्त झालेले आहे. NCMC कार्डची सक्ती केली जाते. ज्येष्ठ नागरिकांचा संताप व्यक्त होतोय. आंदोलनाचा इशारा देण्यात आला. निर्णय तात्काळ मागे न घेण्याची मागणी. 101 रिक्त पदांमुळे मालेगाव तालुक्यांचे आरोग्य बिघडलेले असून अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे रुग्णसेवेवरती परिणाम होतोय. रुग्ण रेफर करण्याचे वाढले प्रमाण.
6.5 कोटी रुपयांच्या व्यवहाराची नोंदच नाही. अमदी मंडी जमीन प्रकरण मुद्रांक शुल्क विभाग संशयाच्या भोवऱ्यामध्ये. सियाची 5 लाख क्विंटल कापूस खरेदी. भाव वाढणार का? 15 मार्चपर्यंत खरेदीला मुदतवाढ मिळालेली आहे. नोंदणी 54,000 शेतकऱ्यांची, खरेदी मात्र 23,000 जणांचीच. उन्हाचा पारा चढताच 35 रुपये किलोच्या लिंबूला 70 रुपयांचा भाव मिळतोय. लिंबू उत्पादकांना अच्छे दिन आलेले आहे. बाजारामध्ये मागणी वाढली, आवक घटल्यामुळे लिंबू खातायत भाव. बोगस विहीर प्रकरणामध्ये बीडीओ लेखाधिकाऱ्यांची होणार चौकशी. सेनगाव जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश देण्यात आले. सहाय्यक कार्यक्रम व तांत्रिक अधिकाऱ्यांची सेवा समाप्त. भूसंपादनामधील विलंब टळणार. मूल्यांकन आठवडाभरामध्ये होणार. प्रकल्पाच्या कामांना गती मिळणार. शेतकऱ्यांना सुद्धा मोबदला वेळेमध्ये मिळणे शक्य आहे. युद्धामुळे सोने चांदीच्या दरामध्ये 24 तासात विक्रमी वाढ झालेली असून होळीनिमित्त विविध प्रकारच्या रंगांनी बाजारपेठ सुद्धा सजलेली आहे. शेतमालाचे भाव कशा प्रकारे आहे याची सविस्तर माहिती सुद्धा तुम्ही येथे बघू शकता. निम्न दुधनाच्या बॅकवॉटरमध्ये घट झालेली असून 57.32% पाणी साठा. निम्न दुधना प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता ही 75%. प्रकल्पाच्या उद्देशालाच दिली बागल. यशवंतराव चव्हाण वसाहत योजना रखडली असून 21% घरांचीच पूर्तता. प्रशासकीय मंजुरीचा सपाटा, मात्र बांधकामाची गती मंद झालेली आहे. लाभार्थी हक्काच्या घरापासून वंचित आहेत. अनुदानित खत शेतकऱ्यांची जाते थेट व्यापाऱ्यांच्याच घशामध्ये. रासायनिक खतांच्या सोसायट्या कागदोपत्रीच. आणखी 5 सोसायट्या स्थापनेची तयारी. पारंपरिक शेतीला सुपरफूडचा आधार. चिया लागवडीमधून 8.5 लाख रुपयांचे उत्पन्न. जागतिक बाजारपेठेमध्ये पिकाला सुवर्णकाळ. वाळू लिलावाचा धडका. 10 घाटांच्या दाव्यांची प्रक्रिया सुरू झालेली आहे. अनधिकृत उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले. 3,05,00,000 रुपयांची लागली सर्वोच्च बोली. शेती आणि सुपीकता जिवंत ठेवायची असेल तर सेंद्रिय खताकडे वळा, भामरे म्हणाले. आता ग्राहक स्मार्ट झालेले असून दिवसा वीज वापरून 1 कोटी रुपये वाचवत आहे. स्मार्ट मीटरमधील डेटा स्वयंचलितपणे मुख्य सर्व्हरकडे पाठवला जातो. कापूस खरेदीची निम्मी मुदतवाढ सुट्टीतच जाणार. स्लॉट झाले सुरू. नोंदणीमधील 8,000वरती शेतकऱ्यांची खरेदी बाकी आहे. हरभऱ्याच्या नोंदणीला सुरुवात झालेली असून हमीभावाने खरेदी सुरू झालेली आहे. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. 14% आर्द्रतेचा राहणार हरभरा खरेदीस खेळा. बुधवारपासून प्रक्रिया सुरू करण्यात येणार. पीएम किसानच्या निकषामध्ये बदल केव्हा होणार? 1 फेब्रुवारी 2019 या कट ऑफ तारखेचा बदल करण्याची मागणी केली जाते. कारण यापूर्वी राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा 7वा हप्ता 9 सप्टेंबर 2025 रोजी व केंद्र शासनाच्या पीएम किसान सन्मान योजनेचा 21वा हप्ता जमा हा 19 नोव्हेंबर 2025 रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे. त्यामुळे दोन्ही योजनांच्या पुढच्या हप्त्याचा लाभ मिळण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. कर्जमाफी प्रक्रिया गतिमान. थकबाकीदारांना मोठा दिलासा मिळतोय. अमरावती जिल्ह्यातील 1.5 लाख खातेदारांचे 1,500 कोटींवरती कर्ज थकलेले आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये कन्यादान योजना 7 वर्षांपासून अडगडीमध्ये पडलेली आहे. सामाजिक न्याय विभागाचे दुर्लक्ष होते. सामूहिक विवाहासाठी संस्थांचा निरुत्साह. गरिबांच्या ताटामधून पोळी झाली गायब. गहू पोहोचलेच नाहीत. गडचिरोली जिल्ह्यामध्ये रेशनचा ठणठणाट. नवीन नियमांचा बसला फटका. धान उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी. खरेदी केंद्र ओस. व्यापाऱ्यांची चांदी होते. बोनस तसेच चुकाऱ्यांची आर्थिक कोंडी कधी सुटणार? भरडले जात आहे शेतकरी. नैसर्गिक संकटाची मालिका ही सुद्धा कायम आहे. पेंच नदीमध्ये अवैध रेती उपशाला उधाण आलेले असून पारशिवनी शहरामधून होते खुलेआम वाहतूक. स्थानिक पोलिसांसह एलबीसीच्या कारवाईकडे लक्ष. चुकारे मिळाले असून उद्दिष्टवाढीचे काय झाले? जिल्ह्यामध्ये खरेदी मर्यादा केवळ 1 लाख क्विंटल. खरेदी थांबल्याने धान उत्पादक अडचणीमध्ये सापडले. थकबाकीदारांनो सावधान व्हा. आता स्मार्ट मीटरद्वारे कापला जाणार वीज पुरवठा. वर्धा जिल्ह्यामधील 2,000 थकबाकीदारांचा वीज पुरवठा केला. स्वयंचलित प्रणालीद्वारे बंद. पीएम आवास योजनेचा वेग हा मंदावलेला असून वर्धा जिल्ह्यामध्ये 39.8% काम झाले पूर्ण. बांधकामाचे साहित्य महागले. निधीअभावी अनेक कामे पडली पेंडिंग. 26 कोटीवरते 30,000 घरकुलांचा मार्ग मोकळा झालेला आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना 2023 मिळाली होती मंजुरी. शेतकऱ्यांचा मार्च एंडिंग हा काळोखातच. वीज वितरणाबाबत नाराजी व्यक्त होते. रात्री मिळते शेतीस पाणी. ओटवनमधून जाणाऱ्या कालव्याला गळती लागलेली आहे. शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली जाते.
महात्मा फुले जनारोग्य योजनेमध्ये 220 रुग्णालयांचा समावेश केला जातोय. अतिरिक्त शुल्क वसुलीवरती कारवाई. मिरजेतील रुग्णालयामध्ये 8 लाख रुपयांचा दंड. घोषणा दुष्काळी तालुक्यांसाठी कार्यालय थाटली मात्र नदीकाठी. म्हैसाळ योजनेची कार्यालय जतमध्ये स्थलांतरण अडसम. विक्रम ढोणे. संपादनातील विलंब टाळणार. मूल्यांकन आठवडाभरामध्ये अंतिम होणार. शासनाचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे. सांगली जिल्हास्तरीय विशेष मूल्यांकन समितीची स्थापना. निर्णय प्रक्रियेला येणार वेग. ग्राहक स्मार्ट झाले. दिवसा वीज वापरून 90 लाख रुपये वाचवले. जळगाव जिल्ह्यामध्ये 1 लाखांवरती ग्राहकांकडे अत्याधुनिक मीटर. मका खरेदीचे उद्दिष्ट 4000 क्विंटलने वाढलेले आहे. नंदुरबार तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय. 165 शेतकऱ्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळालेला आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये 23 ठिकाणी हरभरा ऑनलाईन नोंदणी सुरुवात झालेली आहे. 1 ते 31 मार्चपर्यंत नोंदणी करण्याची शेतकऱ्यांना संधी देण्यात आलेली आहे. खत लिंकिंग आणि जादा दराने विक्री केल्यास कारवाई होणार. कृषी विभागाचा इशारा. तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले. भरारी पथकाची तपासणी मोहीम सुरू करण्यात आली. 3 वर्षानंतर गारपीट अनुदान खात्यामध्ये जमा केले जाते. पारसच्या शेतकऱ्यांना अखेर मोठा दिलासा मिळतोय. आमदार दानवेचा पाठपुरावा. कन्नड तालुक्यामधील शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये कलिंगड शेतीने आणला मोठा गोडवा. कन्नडमध्ये यंदा एकरी 2.5 ते 3 लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. कांदा निर्यातीला उतरती कडा लागलेली असून लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला सरासरी 800 ते 1000 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे. एसटीच्या NCMC कार्ड नोंदणीला प्रतिसाद मिळतोय. सातारा विभागामध्ये 2700 प्रवाशांची नोंदणी करण्यात आली. राज्यभरामधून सुद्धा प्रतिसाद मिळतोय. जादा आवक तरी सुद्धा वीज निर्मिती कमी होते. कोयना गतवर्षीच्या तुलनेमध्ये आतापर्यंत 122 दशलक्ष युनिट वीज निर्मिती घट केलेली आहे. आंबा पिकाला बदलत्या हवामानाचा फटका बसतोय. शिराळा तालुक्यामधील हे चित्र असून कीड सुद्धा वाढलेली आहे. ऐन उन्हाळ्यामध्ये अग्नीमध्ये सोडले पाणी. शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय. माजी खासदार संजय पाटील यांचे प्रयत्न. ग्रामपंचायत पाणी योजनांची वीज बंद करू नका. आमदार डॉक्टर विश्वजित कदम म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले. योजनांना सवलतीची गरज आहे असे सुद्धा ते यावेळी म्हणाले. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या, जेणेकरून नवीन अपडेट तुम्हाला वेळेवरती मिळत राहतील.